मूवीच्या सुरुवातीला एका नशामुक्ती केंद्रामध्ये पेशंटचा ग्रुप डिस्कशन करत आहे. एक जण त्यांची स्टोरी सांगत आहेत की त्यांना नशेची सवय कशी लागली आणि या ग्रुपमध्येच आपल्या मूवीची नायिका डॉर्बी पण आहे. ती पण तिथे नशा सोडवायला आलेली आहे. डॉक्टर जॉन्सन डॉर्बीला विनंती करतात की तुझ्या मनामध्ये जे काही आहे ते बोलून मोकळी हो. ते तिला बोलतं करण्याचा प्रयत्न करत आहेत. डॉर्बी ग्रुपला सांगते की नशामुक्ती केंद्रामध्ये मी याच्या आधी पण आले होते आणि तेव्हा मी जे ऐकत होते तेच आज पण ऐकत आहे. हे नशामुक्ती केंद्र फ्रॉड आहे आणि लोकांना फसवण्याचं काम करत आहे. ती बोलत असतानाच तिथे काम करणारा एक हेल्पर तिथे येतो आणि डॉर्बीला सांगतो की तिला एक अर्जंट फोन आला आहे. नशामुक्ती केंद्राचे नियम आहे, जेव्हा कोणी जॉईन होतं तेव्हा त्यांच्या जवळील सगळं सामान लॉकरमध्ये जमा करावं लागतं. डॉर्बीला हॉस्पिटलमधून कॉल येतो. तिला तिथे समजते की तिची आई खूप क्रिटिकल कंडिशनमध्ये आहे. तिचा ॲक्सिडेंट झालेला होता. डॉर्बी डॉक्टर जॉन्सनला सांगते की तिला हॉस्पिटलमध्ये जायचं आहे, अर्जंटली प्लीज जाऊ द्या. पण डॉक्टर तिला जाऊ देत नाहीत, कारण तिने याच्या आधी पण असाच आई हॉस्पिटलमध्ये आहे म्हणून नशामुक्ती केंद्रामधून पळून जाण्याचा प्रयत्न केला होता. डॉर्बी डॉक्टरला म्हणते तुम्ही स्वतः कॉल करून विचारा, बट तिचं कुणीही ऐकत नाही आणि तिला बाहेर जाऊ दिलं जात नाही. डॉर्बी तिथून निघून आपल्या रूममध्ये जाते. डॉर्बी खूप बेचैन झालेली आहे. तिला काही पण करून तिच्या आईकडे हॉस्पिटलमध्ये जायचं आहे. ते हॉस्पिटल खूप लांब असून दुसऱ्या सिटीमध्ये आहे. ती रात्र झाल्यावर तिच्या फ्रेंडकडे मोबाईल मागते आणि तिच्या मोठ्या बहिणीला कॉल करते. खूप कॉल्स केले तरी तिची बहीण तिचं कॉल उचलत नाही. डॉर्बी नशामुक्ती केंद्रामधून पळून जाण्याचा प्लॅन करते. ती सोबत हातोडा, स्क्रूड्रायव्हर घेते आणि गुपचूप लॉकरमधून तिच्या गाडीची चावी घेऊन बाहेर पडते. अंतर लवकर कापण्यासाठी डॉर्बी ती गाडी खूप फास्ट चालवत आहे. तिच्या मोबाईल मॅपवरून हायवे सोडून एक शॉर्टकट रोड पकडते. तो रोड खूप दाट जंगलामधून आणि डोंगर दऱ्यामधून जात असतो आणि गाडी चालवत असताना मोबाईलवर बहिणीचा मेसेज येतो. तिची बहीण सांगत असते की आई तुला इकडे येऊ नको म्हणत आहे, तू तिकडेच नशामुक्ती केंद्रामध्ये राहा. खरं तर डॉर्बीची मोठी बहीण आणि आई हे तिला बोलत नसतात, कारण ती सारखी नशेमध्ये असते. तिच्या ह्या सवयीमुळे डॉर्बीचे तिच्या फॅमिली सोबतचे रिलेशन्स चांगले नसतात. मेसेज पाहून डॉर्बी गाडी रोडच्या साईडला उभी करते. तिला खूप वाईट वाटतं की तिची आई तिला ह्या कंडिशनमध्ये पण भेटायला नाही बोलत आहे, म्हणून ती ड्रग्ज घेण्याचा विचार करते आणि विचार करतच तिला झोप लागते. काही वेळाने तिथे रोडवर पाहणी करणारे पोलीस येतात आणि तिला सांगतात की खूप मोठा बर्फाचा तुफान चालू आहे, म्हणून पुढे आणि मागे जाणारे सगळे रोड आता बंद केले आहेत. डॉर्बी त्यांना सांगते की माझी आई हॉस्पिटलमध्ये आहे, मला अर्जंट जावं लागेल. पण पोलीस तिला सांगतात तुम्हाला सकाळपर्यंत जाता येणार नाही. पोलीस तिला सांगतात की इथून पुढे 2 किलोमीटरवर एक रेस्ट हाऊस आहे, तिथे आजच्या दिवस थांबा. डॉर्बी गाडी पार्क करून गेस्ट हाऊसमध्ये जाते. तिथे रोड बंद आहे म्हणून आणखी काही प्रवासी थांबलेले असतात. डॉर्बी तिथे बसलेल्या एका नवरा बायकोला विचारते की टॉयलेट कुठे आहे आणि टॉयलेटकडे जाते. तिथे लेडीज टॉयलेटचं काम चालू असते म्हणून ती जेंट्स टॉयलेटमध्ये जाऊन तिच्या मोठ्या बहिणीला मेसेज करते मी येत आहे म्हणून, पण तिथे नेटवर्क येत नाही. डॉर्बी टॉयलेटमधून बाहेर येते आणि मेन वेटिंग रूममध्ये असणाऱ्या बाकी प्रवाशांना विचारते इथे नेटवर्क कोणाचं येत आहे किंवा इथे लँडलाईन आहे का. तेवढ्यात तिथे ओल्ड लेडीचा नवरा मेन दरवाजामधून आतमध्ये येतो आणि तिला म्हणतो इथे कुठेच नेटवर्क भेटत नाही, मी बाहेर पण चेक केलं आहे. खरं तर हे सर्व ज्या रस्त्यावरून चाललेले असतात तो जंगलामधून जाणारा खूपच सुनसान रस्ता आहे आणि तिथे एकच गेस्ट हाऊस आहे म्हणून लँडलाईन पण नाही. डॉर्बीला वाटतं की आपण बाहेर जाऊन नेटवर्क चेक करावं, कदाचित भेटेल तर भेटेल. पण बाहेर खूप तुफान असा बर्फ पडत असतो तरी पण ती नेटवर्क चेक करायला जाते, कारण तिला तिच्या आईची काळजी लागलेली असते. बाहेर इकडे तिकडे नेटवर्क चेक करत असताना तिला आवाज येतो एका लहान मुलीच्या ओरडण्याचा. पहिल्यांदा तिला वाटते भात झाला असेल, पण आणखी तिला आवाज येतो. मग ती आवाजाच्या दिशेने जाते. लहान मुलीचा आवाज हा एका गाडीमधून येत असतो. डॉर्बी गाडीच्या काचेमधून आतमध्ये पाहते. तिथे गाडीच्या डिक्कीमध्ये एका लहान मुलीला बांधून ठेवलेलं असतं. डॉर्बीला खूप भीती वाटते. ती त्या लहान मुलीला हेल्प करण्यासाठी गाडीच्या दरवाजा उघडण्याचा खूप प्रयत्न करते. दरवाजा ओपन होत नाही म्हणून ती गाडीचा नंबर प्लेट फोटो काढून घेते. हे करत असताना
तिला समजते की तिच्या मागे कोणीतरी आहे, म्हणून ती तिच्या गाडीमध्ये लपते आणि तिथून पोलिसला कॉल करण्याचा प्रयत्न करते. पण नेटवर्क नसल्यामुळे संपर्क होत नाही आणि पिच्छा करणारा दुसरा कोणी नसून ओल्ड लेडीचा नवरा असतो. तो बाहेर नेटवर्क चेक करण्यासाठी आलेला असतो. डॉर्बी परत गेस्ट हाऊसच्या मेन हॉलमध्ये वापस जाते. तिच्या मनामध्ये तेच चाललेलं असतं की आपण आपल्या लहान मुलीला वाचवायचं आहे. पण ती हॉलमध्ये शांत राहते कारण तिला माहिती नसते की ती गाडी नेमकी कोणाची आहे. ओल्ड लेडी आणि तिचा हसबंड हे बोलत बसलेले असतात आणि त्या हॉलमध्ये दुसरे 2 लोक पण असतात. ते पण टाइमपास करत बसलेले असतात. पण डॉर्बीचा सगळं लक्ष त्या गाडीकडे असतं. तितक्यात ओल्ड लेडीचा नवरा म्हणतो, आपल्याकडे खूप टाइम आहे, चला आपण सगळे मिळून रमी खेळू. पण तिथेच एक कोपऱ्यात बसलेला माणूस म्हणतो, माझ्याकडे रम्मीपेक्षा पण एक खूप मस्त गेम आहे, आपण तो खेळूयात. सगळे जण तयार होतात आणि खेळण्यासाठी टेबलवर येऊन बसतात. पण डॉर्बीच्या मनामध्ये खूप गोंधळ चालू असतो. ती एक विचार करते की गेम खेळला तर इथे सगळे असलेल्या लोकांची ओळख होईल आणि गाडी कोणाची आहे हे समजेल, म्हणून ती पण खेळायला रेडी होते. त्या रूम मधला एक लांब केसावाला माणूस खेळाचे नियम समजून सांगत असतो. पण डॉर्बीचे त्याच्या बोलण्याकडे थोडं पण लक्ष नसते. ती फक्त त्या गाडीकडे पाहत असते. गेम स्टार्ट होतो. डॉर्बी सगळ्यांना त्यांचे नाव विचारते. जे नवरा आणि बायको असतात ते मिंडी आणि माईक असतात आणि बाकी दोघांपैकी लांब केसावाल्याचे नाव जॅक असते आणि दुसऱ्याचे रे. डॉर्बी गेम खेळत असताना सगळ्यांना विचारते, तुम्ही कुठे चाललात, कुठे राहता, कुठले आहात. सगळे वेगवेगळ्या ठिकाणाचे असतात. डॉर्बीला काही खास अशी माहिती मिळत नाही. जॅकने हा गेम सजेस्ट केलेला असतो आणि तोच ह्या गेम मध्ये हरतो. त्याला खूप राग येतो आणि तो हातामधली सगळी कार्ड्स फेकून देतो आणि थोडा सायकोसारखं वागतो. रे त्याला समजावतो शांत हो म्हणून. मग तो थोडा शांत होतो आणि खाली पडलेली त्याची कार्ड्स उचलून सगळ्यांची माफी मागतो. डॉर्बीला समजत नसतं की यांच्यामध्ये नेमकी कोण किडनॅपर आहे. पण बोलत बोलत हे तर तिला समजलेलं असतं की जो माईक आहे तो आर्मीमध्ये होता आणि रे हा स्टुडंट आहे आणि मिंडी नर्स आहे असे सांगते. पण जॅक काहीच बोलत नाही. डॉर्बी टेबलवरून उठून टॉयलेटमध्ये जाते आणि तिथे पोलिसला कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करते. पण नेटवर्क नसल्यामुळे तिचा कॉन्टॅक्ट होत नाही. पण ती मेसेज करून ठेवते आणि दुसरं काही ऑप्शन आहे का याचा विचार करते. विचार करत असतानाच तिला दिसतं की टॉयलेटच्या मागील भिंती ही थोडी तुटलेली आहे. ती तुटलेल्या भिंतीमधून गेस्ट हाऊसच्या मागच्या साईडला निघते. मग ती हळूहळू गाडीकडे जाते आणि तिच्या जवळच्या स्क्रूड्रायव्हरने दरवाजा उघडून आतमध्ये जाते आणि तिथे छोट्या मुलीला बांधलेली डोरी सोडण्याचा प्रयत्न करते. पण तेवढ्यात तिचं लक्ष गेस्ट हाऊस कडे जातं. तिला समजतं की गाडीकडे कुणीतरी येत आहे. मग ती गाडीमध्येच लपून बसते आणि छोट्या मुलीला सांगते काहीही बोलू नको. तेवढ्यात डॉर्बीला दिसतं की गाडीमध्ये तर लांब केसवाला माणूस म्हणजेच जॅक चढलेला आहे. जॅक त्या छोट्या मुलीला शांत होण्यासाठी सांगतो. तिला म्हणतो, अरे मी तर तुझ्यासाठी काही खायला आणायलाच विसरलो. तेवढ्यात डॉर्बीला दिसतं की त्याच्या जवळ बंदूक आहे. जॅक गाडीमधून बाहेर पडतो आणि गेस्ट हाऊस कडे जातो. गाडीच्या डिक्कीमध्ये लपलेली डॉर्बी त्या लहान मुलीजवळ एक चाकू ठेवून तिला म्हणती की मी कोणाची तरी मदत घेऊन तुला वाचवायला वापस येईल. डॉर्बी मागच्या दाराने वापस जाते. तेवढ्यात खूप वेळ झाला. डॉर्बी टॉयलेटला गेली आणि वापस कशी आली नाही म्हणून पाहायला तिथे रे येतो. डॉर्बी त्याला सांगते की बाहेर गाडीमध्ये एक छोटी मुलगी किडनॅप केलेली आहे आणि ती गाडी जॅकची आहे. रे तिला म्हणतो, आपण जाऊन आता त्याला पकडूयात. पण डॉर्बी त्याला सांगते त्याच्याकडे बंदूक आहे. मग ते दोघे तिथे प्लॅन बनवतात आणि त्या रूम मध्ये काही हत्यार भेटतात का ते शोधतात. त्यांना एक स्क्रू गन भेटते. ते दोघे प्लॅन बनवतात आणि मग मेन हॉलमध्ये वापस येतात. प्लॅन नुसार डॉर्बी मेन दरवाजामधून गाडीकडे जाणार असते. हे पाहिलं की तिच्या मागे जॅक जाणारच हे त्यांना माहित असतं. मग जॅकच्या मागे रे जाणार असं ते ठरवतात आणि ते तसेच करतात. डॉर्बी प्लॅन नुसार गाडीकडे जाते आणि गाडीमध्ये जाऊन ती त्या लहान मुलीला सोडवते. ती खूप रडत असते. डॉर्बी तिला सांगते, तू गाडीमध्येच बस, तू बाहेर निघू नकोस. पण इथे एक ट्विस्ट येतो आणि डॉर्बीला ती लहान मुलगी सांगते की ते किडनॅपर हे दोघे जण आहेत. डॉर्बी बाहेर पाहते तर तिथे दोघे जण तिला गाडीकडे येताना दिसतात. आल्यावर तिला दिसतं की दुसरा माणूस हा रेच आहे. तिला शॉक बसतो आणि ती गाडीमधून उतरून मागच्या दाराने आत गेस्ट हाऊस मध्ये पळून जाते. पळून जात असतानाच तिच्या मागे रे येतो आणि तिला पकडतो. जॅक समोरच्या दाराने हॉलमध्ये येतो आणि काहीच झालं नाही असं दाखवण्याचा प्रयत्न करतो. रे डॉर्बीच्या
मागे जाऊन तिचा मोबाईल घेतो आणि चेक करतो. तिने कोणाकोणाला मेसेज केले आहे, पोलिसांना कॉल केलेला आहे का. तिने पोलिसला केलेले मेसेज डिलीट करण्याचा प्रयत्न करतो आणि तिला धमकी देतो की हॉलमध्ये बसलेल्या कोणालाच काही समजलं नाही पाहिजे, नाहीतर तो सगळ्यांना मारून टाकेल. मग रे डॉर्बीला घेऊन मेन हॉलमध्ये येतो आणि ते टेबलवर बसतात. माईक डॉर्बीला विचारतो की सगळं काही ठीक आहे ना. तेव्हा रे माईकला सांगतो की डॉर्बीला तिची आई हॉस्पिटलमध्ये आहे, म्हणून तिला थोडंसं बरं वाटत नाही. हे सगळं बोलत असताना डॉर्बीची नजर बाहेर जाते. तिला दिसतं की छोटी मुलगी गाडीमधून बाहेर आली आहे. बाहेर खूपच बर्फ पडत असतो आणि ती लहान मुलगी आजारी असते. डॉर्बी रे आणि जॅकला इशारा करते की लहान मुलगी बाहेर आली आहे, तिला एवढ्या थंडीमध्ये त्रास होईल. जॅक समोरच्या दरवाजामधून लहान मुलीला पकडायला जातो. त्या नवरा बायकोला डाऊट येऊ नये म्हणून डॉर्बी मागच्या दाराने तिला शोधण्यासाठी जाते आणि तिच्या मागे रे येतो. डॉर्बीला हातोडा दिसतो, ती तो उचलती आणि रेच्या डोक्यात मध्ये मारण्याचा प्रयत्न करते, पण रेला तो हातोडा लागत नाही. रे डॉर्बीचा गळा पकडून मारत असतो. या सगळ्या झटापटीमध्ये रेच्या गाडीची चावी डॉर्बी काढून घेते आणि तेवढ्यात जॅक तिथे येतो आणि त्यांना सांगतो की लहान मुलगी जंगलामध्ये पळून गेली आहे. ते तिघे पण तिला शोधण्यासाठी जंगलामध्ये जातात, पण ती छोटी मुलगी पळून गेस्ट हाऊस मध्येच येते आणि हे तिघे जण तिला जंगलामध्ये शोधत असतात. डॉर्बी इथे पण अंधाराचा फायदा घेऊन रेला मारण्याचा प्रयत्न करते, पण रे गोळी मारतो. तिला गोळी लागत नाही, पण ती अंधारामध्ये पडते. डॉर्बी पण त्या दोघांना चुकून गेस्ट हाऊस मध्ये वापस येते. इकडे गेस्ट हाऊस मध्ये ती लहान मुलगी थंडीमुळे बेशुद्ध झाली असते. डॉर्बी हॉलमध्ये आल्यावर मिंडी आणि माईकला सांगते की ते दोघे जणही किडनॅपर आहेत आणि त्यांच्याकडे गन आहे. लहान मुलीची तब्येत खूपच क्रिटिकल असते, तिला ट्रीटमेंटची गरज असते. तेवढ्यात बाहेर ते दोघे येतात. माईक आणि डॉर्बी गेस्ट हाऊसचे दरवाजे लावून घेतात. रे त्यांना म्हणतो, मला ती लहान मुलगी वापस द्या, मी कोणालाही काही न करता निघून जाईल. माईक हॉलमध्ये सगळ्यांना सांगतो की असं पण हे दोघे जण आपल्याला मारणार आहेतच. बाहेर रे जॅकला म्हणतो, पेट्रोल घेऊन ये, आपण घरावर ओतून देऊ आणि म्हणजे सगळे एकसाथ मरतील. जॅक पेट्रोल घेऊन येतो आणि घरावर टाकतो. रे सगळ्यांना वॉर्निंग देतो, मुलगी त्याला वापस द्या, नाहीतर तो घराला आग लावेल. तेवढ्यात आपण पाहतो की हॉलमध्ये लहान मुलगी जागी होते आणि ती मिंडीला आवाज देते मिंडी म्हणून. मिंडीचा नवरा माईक आणि डॉर्बी दोघे मिंडीकडे पाहतात. त्यांना समजत नाही की लहान मुलगी मिंडीला कसं काय ओळखती. तेव्हा मिंडी रडत रडत सांगते की ती नर्स नाही तर एका उद्योगपतीच्या घरी कुलकर्णीचे काम करते आणि ती लहान मुलगी पण त्या उद्योगपतीची मुलगी आहे आणि तिला किडनॅप करण्यामध्ये पण मिंडीचा हात आहे. मिंडी रडत रडत तिच्या नवऱ्याला हे सर्व सांगते की मी हे सगळं पैशासाठी केलं आहे आणि मला जगायचं आहे. मिंडी डॉर्बीच्या डोळ्यामध्ये स्प्रे मारते आणि किडनॅपर्सला आत बोलवते, कारण ती पण त्यांच्या सोबत असते. पण ते किडनॅपर्स आल्या आल्या मिंडीच्या नवऱ्याला गोळी मारतात आणि नंतर मिंडीला पण. रे डॉर्बीला पकडतो आणि ती पळून जाऊ नये म्हणून तिच्या हातामध्ये स्क्रू गननी खिळा मारतो. थोड्या वेळासाठी किडनॅपर्स बाहेर जातात. मग डॉर्बी लहान मुलीला जवळ बोलवते आणि लपून जवळ पडलेला हातोडा घे असं म्हणते. किडनॅपर्स डॉर्बीचा मोबाईल घेऊन तिच्या जवळ येतात आणि तिला सांगतात की तिच्या आईची डेथ झाली आहे आणि त्यांना डॉर्बीच्या मोबाईलवरनं हे पण समजतं की डॉर्बीने जो आधी पोलिसांना मेसेज केलेला होता तो पण सेंड झाला आहे आणि पोलीस तिथे येतच आहेत. आपण आधी पाहिलं होतं की डॉर्बीने तिच्याकडे रेच्या गाडीची चावी घेतलेली होती. ती चावी रे तिला पुन्हा वापस मागतो. डॉर्बी त्याला सांगते की टॉयलेटच्या मागे तिने ती लपून ठेवलेली आहे. मग रे जॅकला बोलतो, मी गाडीची चावी घेऊन येतो, तोपर्यंत तू यांच्यावर लक्ष ठेव, आणि असे म्हणून तो गाडीची चावी शोधायला निघून जातो. डॉर्बी लहान मुलीला सांगते की लाईटचा स्विच बंद कर. लहान मुलगी ते स्विच बंद करते आणि डॉर्बी तिच्या हातामधला स्क्रू काढते आणि जॅकवर हल्ला करून त्याची बंदूक घेते. हे सगळं ऐकून तिथे रे येतो. रेच्या पण हातावर मारून त्याच्या हातामधली गन लहान मुलगी घेते. हे सगळं होत असताना गनमधून एक स्क्रू जॅकला लागतो आणि तो पाय घसरून पडतो आणि तिथेच मरतो. डॉर्बी मुलीला घेऊन तिच्या गाडीमध्ये जाते आणि गाडी स्टार्ट करते. तिच्या मागेच रे येतो आणि स्क्रू गनने टायर फोडतो. मग गाडीचा ऍक्सिडेंट होतो आणि दोघींनाही खूप लागते. तितक्यात तिथे पोलीस येतो
पण पोलिसला रे असं सांगतो की ॲक्सिडेंट झाला आहे आणि तो हेल्प करत आहे. तितक्यामध्ये आपण पाहतो की गाडीमधून डॉर्बी बाहेर येते आणि गननी रेला गोळी मारण्याचा प्रयत्न करते. त्याला ती पायावर गोळी लागते आणि तो खाली पडतो. पोलिसांना वाटते की यामध्ये डॉर्बीच आरोपी आहे, म्हणून तो डॉर्बीला पण गोळी मारतो, पण तीही खाली पडते. तिच्या जवळची गन गुपचूप रे घेतो आणि पोलिसला मारून टाकतो. रे डॉर्बी जवळ येऊन तिला मारणार असतो तेवढ्या डॉर्बी रेच्या गळ्यावर स्क्रू ड्रायव्हर घुसून त्याला मारून टाकते आणि पोलीस जवळ जाऊन वॉकी टॉकीवरनं पोलीस स्टेशनला मदत मागते. मूवीच्या एंडला आपण पाहतो की डॉर्बी परत नशामुक्ती केंद्रामध्ये आलेली आहे आणि तिथे ती मस्त राहत आहे आणि तिला कधीच न बोलणारी बहीण पण तिला भेटायला आलेली. अशा प्रकारे मूवीची सांगता होते. तुम्हाला ह्या मूवीचं मराठी भाषांतर आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आम्ही असेच आणखी व्हिडिओ घेऊन येऊ. तोपर्यंत नमस्कार.